स्थापन झालेली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही संकल्प घेतलेला होता हाती, जो काही लढा दिलेला आहे 1990च्याही आधीपासूनचा लढा होता तो यशस्वी झालेला आहे. 2024 साली 22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक दिवस आपण सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. या ऐतिहासिक क्षणांचाच पुन्हा एकदा उजाळा करण्यासाठी मी तुम्हाला ही आठवण करून दिली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या पैठणीच्या खेळामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मी संजीवनी देशमुख यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. शिवशाही कृषी संघटना अध्यक्ष संजीवनी देशमुख यांनी व्यासपीठावरती यायचे. कृपया आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यानंतर पल्लवी उमरे, डायमंड लीडर सोलापूर जिल्हा असेल आणि आपल्या सगळ्यांनाच आवडतात साड्या, सगळ्याच आवडतात. साड्यात काही वादच नसतो. म्हणजे साडी जिथं दुकान आहे साडीचं तिथं बाई नाही गेली तर कसं आपल्याला कळवायचंच नाही ना. नुसतं बघून तरी यायचं, दृष्टी सौंदर्य तरी यायचं, बरोबर आहे ना. या दोघींचं पुन्हा एकदा स्वागत करूया. बसा ना. त्यानंतर गीता माझी मैत्रीण, जिने बार्शीचं लिडरशिप घेतलेली आहे आणि छान तिचा बिझनेस छान ऑनलाईन चालू आहे. आपण सगळ्यांनी मेंबर असाल तर खूप छान आहे आणि नसाल तर मेंबर व्हा. पैठणीची कृषी संघटना, कृषी योजना पण आहे त्यांची आणि कृषी संघटनेचे अध्यक्ष या संघटनेतही आहेत, ज्यांनी अगदी कमी पैशातून सुरू करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याकडे कसं बँक बॅलन्स जास्तीचा नसतो, पॉकेट मनी जास्तीचा नसतो. नवऱ्याला विचारायचं आणि मग 200-300 रुपये तरी कमीत कमी ठेवायचे आणि मग ते वर्षभर आपण 300, 500, 1000 या पट्टीमध्ये घ्यायचे. ते 11 महिने भरायचे. 12व्या महिन्यात आपली शिवशाही भरते तो हप्ता आणि मग एक छानशी पैठणी घ्यायची. अगदी 1300, 1400, 1500 पासून ते 50-60 हजारापर्यंत आपल्याला पैठणी वापरता येते. अशी आहे ही पैठणीची कमाल. मी सुरुवातीला सगळ्याच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून यायचं आहे. आपण छान प्रकाश उजळूया आणि हा संकल्प करूया की आपण सगळ्याजणी छान छान पैठणी घालणार आहोत. आज शाकंभरी देवीची पौर्णिमा आहे, त्यामुळे शाकंभरी देवीला साष्टांग वंदन करून आपण आपण या शिवशाही पैठणीच्या खेळामध्ये सगळ्याजणी जमलेलो आहोत. पुनश्च हार्दिक स्वागत. आयोजक गीता कुलकर्णी, कृषी संघटना अध्यक्ष संजीवनी देशमुख, त्याचप्रमाणे सोलापूरच्या लीडर डायमंड लीडर पल्लवी उमरे, या तिघींकडूनही आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आपला सगळा दुनिया मातांचा आवाज जरा मोठा आवाज येते. आपल्या टाळ्यांचं महत्त्व कोरोनाच्या काळात जास्ती कळालेलं आहे. एवढी सांगण्याची वेगळी काही गरज नाही. कार्यक्रमाची साधारण रूपरेषा, या पैठणी मागचा उद्देश आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्यासाठी मी पल्लवी उमरे यांना विनंती करते. पल्लवी त्यांनी 1-2 वाक्यात आपल्याला सांगायचे पुढे जाते. त्यांचं असं म्हणणं आहे की 100 रुपये भरूनच फक्त घ्यायचं असं काही नाही आहे. बरं का, सगळ्यांनी घ्यायचंय. मी पण घेणार आहे. मला पण जरा काहीतरी बक्षीस कॅश फिक्सिंग करून टाका. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण या सगळ्या ज्या सन्मानी आलेल्या आहेत त्यांचा दोघींचाही सत्कार करणार आहे. गीताला मी विनंती करते. संजीवनी देशमुख, डायमंड
अध्यक्ष आहेत. मूळच्या त्या कळमच्या आहेत. ॲज अ टीचर म्हणून त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली होती. क्लासेस घेत होत्या. त्यातूनच त्यांना ऑनलाईन बिझनेस मेशोचा बिझनेस करत होत्या. त्या मेशो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यातून त्यांना असे काहीतरी कॉन्टॅक्ट्स मिळत गेले की आपण पैठणी सुरू करूया. आणि सगळ्यात चांगली साडी कोणती तर पैठणी आहे. मार्केटिंग स्किल होतं. टीचर असल्यामुळे अतिशय छान बोलत होत्या. त्यामुळे आवाजातला गोडवा आणि बोलण्यातला गोडवा त्यांनी पैठणीतल्या गोडव्यामध्ये मिक्स केला आणि पैठणीचा बिझनेस सुरू केला. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा, सोशल नेटवर्क अशा इंडियातच नाही तर इंडियाच्या बाहेर सुद्धा त्यांच्या पैठण्यांचा गोडवा, त्यांच्या बोलण्याचा गोडवा पसरत आहे. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद त्यांना मिळतो. राजकीय मुद्दा म्हटलं कारण त्यांच्याकडे खासदार आमदारांच्या ऑर्डर भरपूर आहेत. यानंतर कृषी योजना, शिवशाही पैठणी कृषी संघटना अशी नवीन ऑफर त्यांनी सुरू केली. दोघींनी मिळून डोकं लावलेले संजीवनी आणि पल्लवीताई की प्रत्येक महिलेला 3,500, 5,000 नाही वॉटेवर 10,000, 12,000 अशी पैठणी देणं जमत नाही वन टाइम कॅश घेऊन. कारण मी म्हटलं तसं सासूबाईची परवानगी घ्यायला की नवऱ्याची त्यांना विचार त्यापेक्षा त्यांनी असं सुचवलं की बाबा 300 रुपयापासून आपण स्टार्ट करूया. बरोबर 300, 500, 1000 या रेंजमध्ये बीशी स्टार्ट करायची. आत्तापासून बुकिंग करून ठेवा. जानेवारी महिना आहे म्हणजे पुढच्या संक्रांतीला मी पण पैठणी येते, मी पण पैठणी माहिती सगळं. व्यावसायिक कल्पकता आहे, शिक्षण पेशा आहे, बोलण्याचा गोडवा आहे. म्हणजे संजीवनी त्यांनी 4 वर्ष झालं सुरुवात केली 4 वर्षापूर्वी आणि आता डायमंड लीडर म्हणून ते काम करतात. तुम्ही पण असंच मेंबर व्हा आणि डायमंड लीडरचा प्रवास सुरू करा आतापासूनच. यानंतर दुसरे आहेत पल्लवीताई मुंडे. त्यांचाही प्रवास असा आहे की अगदी उस्मानाबाद, बार्शी, सोलापूर इथून जे सुरू झालेले त्यातील आंध्र प्रदेश आणि देशभर त्यांच्या पैठण्या विकल्या जातात. ऑनलाईन बिझनेस आहे. बघा किती छान आहे. घरात बसून करायचे, न घडी घालायचे, न घडी उकलायचे, न रंगसंगती बघायचे, न ग्राहकांचे पैसे द्यायचे, काहीच नाही. इतकं छान घरात बसायचं, फोटो सेंड करायचा, लिंक सेंड करायची. आवडली नक्की घ्या. उस्मानाबादच्या आहेत मूळच्या पण बार्शीमध्ये स्थायिक झालेले आहे. शिवशाहीला 3 वर्षापूर्वी म्हणजे या पैठणीची सुरुवात 3 वर्षापूर्वी जॉईन झाल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेरही त्यांच्या पैठणीचा प्रचार सुरू झाला. पैठणी कृषी योजना जसं मगाशी सांगितलं तसं या दोघींनी सुरू केली. शिवशाही येवल्यातून सुरू झाली आहे ती भारतभर सुरू झालेली आहे. भारतभरच आहे तर भारताच्या बाहेरही गेलेली आहे. जळगाव, नारायणगाव, कराड अशा विविध ठिकाणी 12 ते 13 शाखा सुरू झालेल्या आहेत या पैठणीच्या. 1,500 महिला व्यवसाय करत आहेत या सगळ्या पैठण्यांचा. ऑनलाईन सर्च करत असताना संजीवनीताई देशमुख यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला पल्लवी इंगळेंचा आणि मग त्यांनी विचार केला की अगदी गृहिणी, उत्तम गृहिणी, आदर्श गृहिणी, कधीही स्टेज पाहिलेलं नाही, कधीही महिलांचा संपर्क नाही, पण तरीही इतकी छान मनातून आपल्या काहीतरी इच्छा निर्माण झाली ना की आपल्याला भगवंत पावतोच बघा नक्कीच. म्हणूनच मी मनातून इच्छा करेन काहीतरी. आता मला सुद्धा असं वाटतंय 50,000ची पैठणी मला पण मिळाली तर मी चांगलं. अशा या पद्धतीने ज्यांनी अगदी मनापासून इच्छा केली मला व्यवसाय करायचा आहे, मला मार्केटिंग स्किल वाढवायचं आहे, मला बायकांशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि मला व्यासपीठावर यायचं. आणि आता त्या 2 शब्द तर मी व्यासपीठावरती बोलले. त्याच्या आधी मला सांगत होत्या मॅम मी कधीच बोलले नाही तर त्यांना बोला इतकं छान मार्केटिंग करतायत बोला आणि मग त्या खूप चांगलं बोलले आपल्याला. अशा या पल्लवीताई मुंडे यांचा मी सत्कार करतात. गीता सांगतो मी आजच्या कार्यक्रमाची आयोजक गीता कुलकर्णी. खूप मस्त. आणि तुम्ही सगळ्याजणी जिच्या शब्दाखातर, जिच्या एका फोनवरती, एका लिंकवरती आलेले आहात अशी गीता, तिच्या नावातच गीता आहे. त्यामुळे गंमत गीतेचं सार हे तिच्या नावात झालेलं आहे. अत्यंत छान बोलवं. इंग्लिशचे क्लासेस घेतले मी सुरुवातीला, नंतर तिने लॉ केलेला आहे म्हणजे कायदेशीर सल्ला यांच्याकडून
करूया. सगळ्याजणी आपण म्हणूया फक्त गीताच्या एका शब्दावरती आलोय. मी निवेदनासाठी फक्त गीताच्या शब्दावरती आलोय. आता सगळ्यांचा आवडता खेळ काय गातो 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 बाई कसं पडता का बोलता येईल का काही करता येईल का. आमची शिक्षक आहे ना लई गोड आहे बघा, लई छान खेळ होती बघा. होम मिनिस्टरची आमची वहिनी साहेब आहे बघा. आता तिकडून एंट्री करायला तुम्हाला समजून द्यायला छान खेळ ना पहिली जिंकायला बघा तुम्ही. एक जाता जाता जोक सांगतो बघा. काय असतं की आपल्याला आपल्या नवऱ्याचा एकदा गोडवा किंवा कडवा असे दोन काहीतरी सांगायचे असतात. तिघी बायका असतात. छान चर्चा झालेली असते. आमचे हे नाम इतकी सगळे सांगून फारसे सगळे. मग पल्लवी ताई म्हणतात आमचे हे बाजारात जातात पिशवी घरीच असते. बाजारात जातात सगळा बाजार उडकतात आणि परत तशीच घरी येतात तर पिशवी घरी असते इतके सगळे येतात. संजीवनी ताई म्हणतात आमचे हे रुपये विचारू नका. आमचे हे बँकेत जातात पासबुक ठेवतात पैसे काढतात पैसे तिथं पासबुक तिथं नुसतेच भेटते. मग आमच्या गीताताई म्हणतात आमचे ह्यांचं तर काहीच विचारू नका. अहो काय झालं एकदा दुकानात गेली पहिली खरेदी करायला शिवशाहीची आणि दुकानात गेली एक पाऊस सुरू झाला. आता काय कुठलाही सीझन आहे आपल्या इथं उन्हाळा आहे हिवाळा आहे पावसाळा आहे. मग आमचे हे समोर दिसले. मला वाटतं बाई पाऊस यायला काय किती माझा नवरा चांगला छत्री आलाय मस्त. आणि त्यांचे मिस्टर आत येत आहेत. ह्या म्हणलं बाई आले बाई बरं झालं बाई येत आहेत बरं झालं. ते त्यांच्याकडे बघताय त्यांचे मिस्टर त्यांच्याकडे बघताय. दोघांची छान नजर दोघे एकमेकांकडे बघताय. आमच्या मित्राला असतायत बाई हो किती छान बाई यांना किती आठवण छान झाली. आणि ते समोर येतात ते म्हणतात मी तुला म्हणते पाहिलंय बघा. असे नवऱ्यांचा छान जोक आहे. पुन्हा एकदा आपण शिकवण्यासाठी काय वाचलं आणि भाऊ थँक्यू.
नमस्कार. माझी ओळख तशी करून दिलेली साडी नसणारी तरी मी एकदा सांगते. मी संजीवनी देशमुख नाशिक जिल्ह्यातून या शिवशाहीचं प्रतिनिधित्व करते. आणि शिवशाही नेमकं काय आहे तर नुसतं पैठण्या मिळायचंच नाही तर इथं तुम्ही स्वतः सुद्धा या शिवशाहीसोबत रजिस्ट्रेशन करून तुम्ही स्वतः वैयक्तिक आपला बिझनेस सुरू करू शकता. अनेक स्त्रियांचे स्वप्न असतं स्वतःचं एक असं अस्तित्व निर्माण करण्याचं. पैशाअभावी किंवा संसाराअभावी आपल्याला ते होत नाही. कुठलंही याला कुठलंही पद लागत नाही, शिक्षण लागत नाही. मोबाईल तर हातात सर्वांनाच येतो आणि फक्त मोबाईल हातात आला पैठणीचं आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला हा एक असा ब्रँड आहे, ट्रस्टेड ब्रँड आहे. याचं ॲप आहे ते प्ले स्टोअरला ते तुम्ही डाउनलोड करून तिथं कसं रजिस्ट्रेशन करायचं याबद्दलची माहिती तुमच्या शहरातल्या डायनिंग मित्रांच्या पदरते आहे मित्राकडे आहे करून तुम्ही माहिती घ्या आणि शिवसेनेसोबत व्यवसाय करताना स्वतःही पैठणी खरेदी करू शकता. भिशी संघटनेचं म्हटलं तर अख्ख्या जगाला भुरळ घालणारी एकट्याची पैठणी सर्वांनाच माहिती आहे. जागतिक सौंदर्य पेठेत पैठणीचा मान महाराष्ट्राचा मान असलेली ही पैठणी सर्वांनाच हवी अशी वाटते. आणि ही पैठणी ॲट ए टाइम वन टाइम स्पेंड करून कुठल्याही गृहिणीला घेणं शक्य नसतं. आणि त्याच्यासाठी शिवशाही ही विशेष योजना सर्वांनाच व्यवस्थित पैठणी आहेत जोडलेल्या घरपोच डिलिव्हर होतात. त्या भिशी योजनेच्या माध्यमातून सुंदर सुंदर अशा पैठणी आहेत आणि यासाठी तुम्ही भिशी योजना याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. भिशीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे मंथली ड्रॉ जिथं 10 मेंबर्सचा ग्रुप तयार केला जातो आणि महिन्याला ड्रॉ काढून ज्या विजेत्यांना त्या महिन्याचा ड्रॉ लागेल त्यांनी खरेदी करून घ्यायची आणि पुढे 10 महिने करत राहायचे. हा एक प्रकार झाला. दुसरा मी काढतो 5 महिन्याचा असेल 6 महिन्याची असेल अशीही भिशी आम्ही काढतो आणि त्याच्यामध्ये थोडं सुंदर असं पैठणीसोबतच एखादं आकर्षक असं गिफ्ट सुद्धा असतं आमच्याकडे. आणि तिसरी भिशी अशी आहे EMI पद्धतीची जिथं तुम्ही 1,000 रुपये 11 महिने भरायचे आणि 12वा हप्ता आम्ही भरतो शिवशाही भरतो आणि मग 12,000ची खरेदी करता येते. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक पैठणी द्या 2 द्या 3 द्या तुमच्या मनावरती चॉईस हा तुमचा आहे. इथं कुठलंही कंपल्शन शिवशाही करत नाही. आणि प्रश्न म्हणायचं झालं तर जगभरात याचं नाव भरपूर झालेलं आहे. एक माझा गेल्या वर्षीचा क्षण सांगते जिथं एक जागतिक लेवलवरती मला शिवशाहीचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मला मिळाला. माझ्या वतीने आपल्या G20 देशाचं समिट होतं भारतामध्ये आणि त्याचं एक शैक्षणिक कॉन्फरन्स आपल्या पुण्यामध्ये होतं आणि मला आपल्या पुण्याच्या कमिशनर आहेत चित्रा केंद्रे मॅडम त्यांनी मला अशी ऑर्डर दिली की G20 देशात म्हणजे बघा जे तिकडे ऑफिसर्स होते बाहेरच्या देशात त्यांना भारताच्या वतीने त्यात महाराष्ट्राचं काहीतरी सांस्कृतिक असं त्यांना गिफ्ट द्यायचं होतं. तर मग त्यांनी आमच्याकडनं पैठणीचे जे फॅब्रिक आहे आमचं त्याचे टेबल रनर्स एक अशी निघालेली आहे पद्धत की गावी टेबलवरती मिळेल एक टेबल रनर एक टाकला जातो. असे टेबल रनर 4.5 लाख रुपयाची ऑर्डर आम्हाला एका दिवसात मिळाली आणि हा क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे प्राऊड फील करणारा होता. तर अशी ही शिवशाही भारतात आहे भारतातही आहे भारताच्या बाहेरही आहे. हा ट्रस्टेड ब्रँड आहे. कुठलाही प्रकारचा फ्रॉड भिशी पैठणी भीती वाटते साहजिक आहे. अनेक अशा अनुभवी तुम्हाला आलेले असतील पण शिवशाही हा नावातच एक मराठी ओळख आहे आणि याला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावा ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर या भगवंत वाशीमध्ये तुम्ही सर्वांनी एवढं खूप छान प्रतिसाद दिला आणि या समारंभाचं भाग तुम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आमचे आयोजक जे आहेत त्यांचंही मी खूप खूप आभार मानते या ठिकाणी. आणि जास्तीत जास्त तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून शिवशाहीशी जोडले जा किंवा भिशीच्या माध्यमातून तर मी आव्हान देऊ इच्छिते की तुम्ही यासाठी पल्लवी मॅडम यांना संपर्क करा. एवढं बोलते आणि थांबते कारण पुढे आपल्याला भरपूर गेम सुद्धा घ्यायचे आहेत आणि पैठणी जिंकण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण करायचं. थँक्यू. धन्यवाद संजीवताई. तुम्ही खूप सुंदर असं या भिशीची सुरुवात केलेली आहे आणि आमच्या मैत्रिणी
याला भरभरून प्रतिसाद देणार आहे, देत आहे. आणि तुम्ही सांगितलं की जी रक्कम असेल त्यामध्ये तुम्ही 1, 2 किंवा ज्या काही पैठण्या हव्या आहेत त्या पद्धतीने पैठण्या आपण देऊ शकतो. म्हणजे अगदी सोयीची सुंदर अशा वेळीचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला संजीवनी ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवते. धन्यवाद. यानंतर आपल्या बार्शीच्या लीडर गीता कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करते. मी आता काय सगळं तरी सगळ्यांनी सांगितलेलं पण मी एक सांगते की सगळ्यांचे कन्फ्युजन असतं की ऑनलाईन बेसिक म्हणजे काय, ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्हाला भीती असते की आपल्याला रिटर्न करता येतं का, डिफेक्टिव्ह असतात का, अशा कुठल्याही गोष्टीची तुम्ही भीती बाळगू नका. एकदा तुम्ही ऑर्डर केली ना तुम्हाला कुठल्याही रिटर्न करायची गरज नसते. काय नाही 100% शुअरिटी तुम्हाला मिळालेली आहे. आपल्या भाषेत माझ्याकडून गेलेल्या पुण्याला 6 ते 7 बीसीच्या पैठण्या गेलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या एकदम म्हणजे रिप्लाय इतके छान आले की त्यांनी स्वतःच्या एक ग्रुपमध्ये आपल्या पैठण्यांना ऑर्डर केलेली आहे. बार्शीमध्ये मधुरा गुरु म्हणून एक आहे की स्वतःच्या बीसीसाठी किंवा स्वतःच्या कार्यक्रमासाठी माझ्याकडनं पैठण्या ऑर्डर केलेल्या आहेत. आणि कुठलीही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही विचारू शकता आता, कारण का तुम्हाला परत परत हे सिच्युएशन येणार नाही की परत फोन करून विचारण्यापेक्षा हात वर करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. काही आहे का ऑनलाईनचं कसं असतं, हे आहे का, रिटर्न आहे का, किती दिवसाचं आहे का, कुणाला काही विचारायचं आहे का, कुणाची काही शंका आहेत का, खरंच विचारते. मॅडमने तर सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्या मॅडमने पण सांगितलेलं आहे. हां, बीसी कशी असते, तुम्ही महिन्याला 3,000, 300, 500 आणि 1000च्या अशा बीसी आहेत. तुम्हाला जे परवडते 300 परवडलं तर तुम्ही 300ची लावू शकता, 1000ची लावू शकता किंवा 500ची लावू शकता. हे तुम्हाला पूर्ण 12 महिने करायचे आहेत. किती महिने करायचे? 11 महिने करायचे आहेत. हां, जितके तुमचे मेंबर्स आहेत, 10 मेंबर्स आहेत किंवा 12 मेंबर्स आहेत, मेंबर प्रमाणे तुम्हाला पैसे भरायचे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 मेंबरचा एक ग्रुप झाला, 1000 रुपये भरले तर किती झाले? 10,000. 10,000मध्ये तुम्ही एक पेटी 10,000ची एक पेटी घेऊ शकता किंवा 10,000मध्ये तुम्हाला किती घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आणि EMI म्हणजे कसं आहे, EMI म्हणजे तुम्ही जे काही रक्कम
मस्त म्हणजे तुमची नावं पण टाकली जातील, तुमचे फोटो पण काढले जातील. नाही भारी आहे शिवशाहीचे. शिवशाही पैठणीच्या फाउंडर आहेत राजश्री नागोड, ज्यांनी शिवशाही पैठणीची सुरुवात केली या ऑनलाईन बिझनेसला. त्यानंतर श्रुती नागोड को फाउंडर सहसंस्थापक आहेत. त्यानंतर निकिता कोकणे हेड ऑफ शिवशाही पैठणी. या तिघींचंही आपल्या बातचीमध्ये स्वागत. त्या उपस्थित राहू शकल्या नाहीये, पण त्यांच्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि या एकत्र आणण्यासाठी ही आहे गीता आणि हाय गीता कसं मंजूर देवा गावाई एक गटाळ्यावर आमच्यासाठी लईच नाही. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे नीताई बहुउद्देशीय संस्था संचलित महिला आधार केंद्राची स्थापना केलेली आहे. महिलांवरती असंख्य अत्याचार होतात, महिलांना व्यासपीठ मिळत नाही. म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय ही सगळी बांधिलकी जपून आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे. याच्यासाठी नीताई बहुउद्देशीय संस्था संचलित महिला आधार केंद्राची स्थापना केलेली आहे. काही कौटुंबिक समस्या असतील किंवा सर्व्हिसमध्ये काही समस्या असतील किंवा रस्त्याने जातानाही काही समस्या असतील तर त्याचं निराकरण करण्याची मी जबाबदारी स्वतः घेतलेली आहे. आपल्याला कायदेशीर सल्ला मिळेल, पोलिसांची साथ आहे आणि आपली नारीशक्ती आहे. आपल्याला कोणाची गरजच नाही, आपल्याला संरक्षणाचीच मुळात गरज आहे. आपण फक्त एकजुटीने काम करूया, एकत्र येऊया. तुम्ही सगळ्यांनी पण नक्की साथ द्या अशी आशा करते आणि पुढच्या गेमला सुरुवात करूया. शीतल, हा मी तुम्हाला म्हणाले की शिवशाही नेसलेल्या आता ज्या आहेत किंवा शिवशाही घेतलेली आहे अशा जर कोणाला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही नक्की समोर यायचंय. मी तुम्हाला लगेच मत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देणार आहोत. मी म्हणलं ना की आपण सगळ्यांनीच आपलंच कौतुक करायचंय. बायांनो, आपण छान करायचं, दुसरीला पोट आपण पण छान करायचं. समजलं का? तुम्ही घ्या, बरोबर करा. नक्की कुठेतरी या आणि समोर एक जरी किती मत व्यक्त करा. हॅलो, माझ्या पहिल्या काहीतरी बोलायचं तुला तिथं बोलणं पण ऐकणारच आहोत. पण मी तुम्हाला थोडं चांगली माहिती सांगते. नोंदणी केलेल्यामधून आपण एक लकी ड्रॉ करणार आहोत. उपस्थितांमधून आपण एक लकी ड्रॉ करणार आहोत. त्यामुळं कार्यक्रमाला शेवटपर्यंत आपण सगळ्यांनी थांबवायचं आहे. आज शरीराला कितीही उशीर झाला तरी आज विचार करायचा नाही. आपण आज फक्त स्वतःसाठी. मी तर यांच्याकडे साड्या शिवशाहीचा म्हणजे चालू केल्यापासून मी कधी शिवाय कुठं साडी घेतली नाही आणि त्या काढलेली ही साडी पण त्यांची शिवशाहीची आहे. आणि म्हणजे दिशेला पण मी साड्या घेतल्या म्हणजे लग्न कार्यक्रमासाठी अगोदरच साड्या खरेदी करून ठेवल्या. परत कधी म्हणजे सणावारासाठी अचानक जाऊन आपलं घेणं वगैरे एवढं सोपं नसतं ना, त्यासाठी मी पहिल्या साड्या घेऊन ठेवते. सगळी तयारी वगैरे मी करून ठेवता येते आणि साड्या पण खूप सुंदर आहेत. एक उखाणा जावा साड्या म्हणजे तुम्ही एकदा घेऊन तर बघा, त्या खूप सुंदर साड्या आहेत. त्याला म्हणजे विश्वासाने घेऊ शकतो आपण त्या की खराब कलर काय प्रॉब्लेम लांब कमी उंची लांब कमी असं म्हणजे काहीच नाही आहे. त्या खूप सुंदर साड्या आणि ज्यांनी शिवशाहीच्या साड्या घेतल्या त्यांनी वर येऊन दाखवू पण शकतात. आणि कारण आम्ही त्यांचे कस्टमर त्यांनी त्यांच्याकडून घेतल्यापासून आम्ही दुसरीकडे साड्यांची खरेदी केलीच नाही. तुम्ही कलर डिझाईन चॉईस करून मग रेट वगैरे बघून म्हणजे आपण ठरवून दाखवून ते साड्यांची खरेदी करू शकतो. त्यांनी आता हे गाडून शिवशाहीची साडी आहे. विशीच्या माध्यमातून तुम्ही 300, 500, 1000 अशी म्हणजे विशीला 5,000ची, 8,000ची, 12,000ची साडी खरेदी करू शकतात. 50,000ची पण आणि कुणाला काय लागतं अशा प्रकारे तुम्ही साडी खरेदी करू शकता विशीच्या माध्यमातून. हां ठीक आहे, मी माझ्या 200 संपवते. दुसऱ्यांचे मत आहे. या आहेत पूजाते यांनी आता पैठणी नेसली शिवशाहीचीच आणि आता त्या पण आपलं मत व्यक्त करतात. बघा सगळ्यात अगोदर शिवशाही नेटवर्कचे मी एकच आभार मानते. आणि आज
ज्यावेळेस भिशी लावतो ना आपल्या सगळ्यांची खूप होतात जी की ठरवले जातात त्यामुळे कृपया त्यांची कॉन्टॅक्ट करा. नमस्कार, मी रेणू पठारकर. मी गेली 2 वर्ष मी EMIDC मॅडमकडे लावली होती. आता माझा पण नंबर निघाला आहे आणि साडी मॅडमने ऑर्डर केली आहे. खूप सुंदर साडी आहे. शिवशाही हा एक ब्रँड आहे. सगळ्यांनी एक तरी साडी घ्यावी शिवशाहीकडे. चला पण आता आणखी काही काही घेणार आहोत. आणखी ज्यांना शिवशाही पैठणी म्हणजे ग्रुपमध्ये ॲड करायचं आहे त्यांना पैठणी पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून घ्या. नंतर तुम्हाला भिशीचे साड्यांचे फोटो वगैरे तुम्हाला चॉईस करता येईल आणि ॲड करता येईल तिथं. येस, सगळेजण बघा. थँक्यू. छान बोलता तुम्ही, घाबरला फोटो काढू इच्छिते त्या ताईकडे जाऊन थांबा म्हणजे मला